रुक्मिणी स्वयंवर प्रसंग 8. श्रीकृष्णाय नमः. रिघोनी जंबुका माझारी, आपुला भागने केसरी. तैसी वेढिली महावीरी, नेली नोवरी श्रीकृष्णे. ज्याप्रमाणे कोल्ह्यांच्या कळपामध्ये शिरून सिंह आपला वाटा कोणाचीही पर्वा न करता सहज उचलून घेऊन जातो, अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने मोठ्या पराक्रमी योद्ध्यांच्या गराड्यातून रुक्मिणीला आपल्या रथात बसवून सुखरूप पळवून नेले. सांगा तिणी जीवे भावे, जडल्या होत्या भीमकी सवे. त्या त्यजूनी कृष्ण देवे, नेली निज भावे भीमकी. ज्या सख्या मैत्रिणी रुक्मिणीशी अगदी मनापासून जीवाभावाने जोडल्या गेल्या होत्या, त्या सर्वांना तिथेच सोडून श्रीकृष्ण स्वतःच्या प्रेमाच्या आणि भक्तीच्या ओढीनं रुक्मिणीला घेऊन निघून गेले. आंधण्या अविद्येच्या दासी, मोह ममतेच्या सखियांसी. सांडूनी नेले भीमकीसी, उक्साबुक्सी स्पुंदती त्या. श्रीकृष्णाने रुक्मिणीला सोबत नेताना तिच्या अज्ञानाचे रूप असलेल्या सर्व दासींना आणि मोह ममतेचे रूप असलेल्या सख्यांना मागे सोडून दिले. त्यामुळे सर्व मैत्रिणी आणि दासी मागे राहून दुःखाने ओक्साबोक्सी रडू लागल्या आणि हुंदके देऊ लागल्या. सुडावीत नेली वधू, लाजिनला अभिमानिया बंधू. अपूर्ण कामे उपजे क्रोधू, तैसा मागदू धन्विनला. श्रीकृष्णाने सर्वांच्या देखत रुक्मिणीला सन्मानाने शत्रूंच्या तावडीतून सोडवून आपल्या रथात बसवून नेले. यामुळे रुक्मिणीचा अत्यंत अभिमानी आणि गर्विष्ठ भाऊ रुक्मी लोकांसमोर लज्जित झाला. ज्याप्रमाणे माणसाची इच्छा अपूर्ण राहिल्यास तीव्र राग येतो, त्याचप्रमाणे पराभूत झालेला तो मगध देशाचा राजा आणि इतर राजे क्रोधाने लाल होऊन श्रीकृष्णाच्या मागे धावले. कोणी नेले गे नोवरीसी, एरी म्हणती लाज नाही तुम्हांसी. राखो आले ती भीमकीसी, शेखी आम्हांसी पुसता. श्रीकृष्णाने रुक्मिणीला नेल्यानंतर भांबावलेले राजे तिथल्या स्त्रियांना विचारू लागले, अगं त्या नवरीला कोणी नेले? त्यावर त्या मैत्रिणी आणि दासींनी त्यांना तिखट शब्दात सुनावले, तुम्हाला स्वतःची लाज कशी वाटत नाही? तुम्ही सगळे इथे रुक्मिणीचे रक्षण करायला आले होते आणि आता शेवटी आम्हालाच काय ते विचारत आहात? जळो तुमचे दादुलेपण, नपुंसकाहुनी हीन. वृथा गेली आंगवण, काय वदन दाविता. त्या मैत्रिणी आणि दासी संतापाने आणि उपरोधाने त्या राजांना म्हणाल्या, तुमच्या या पुरुषार्थाला आग लागो. तुमचे हे शौर्य नपुंसकापेक्षाही हीन दर्जाचे आहे. तुमची सगळी शक्ती आणि पराक्रम वाया गेला आहे. आता कोणत्या तोंडाने आम्हाला आणि जगाला आपले तोंड दाखवणार? सेंदने गरुड केतू मंडिते, कुंडिने शतनया धीरोपिता. केन चिन्नवत मालकांती, वच्छया मलेन पुरुषेण नियते. गरुडाचे चिन्ह असलेल्या ध्वजाने सुशोभित अशा रथावर विदर्भराज भीष्मकाची कन्या रुक्मिणीला बसवून नवीन तमाल वृक्षाच्या पानावरील सावलीसारख्या आणि मेघासारख्या काळ्या सावळ्या रंगाचा कोणीतरी एक दिव्य पुरुष तिला घेऊन चालला आहे. गरुड ध्वज झडके ज्यासी, तोडर गरजे चरणांसी. विजू खिळिली मेखळेली, तैसा कांसेंसी पितांबर. ज्याच्या रथावर गरुड ध्वज दिमाखात झडकत आहे, ज्याच्या पायांतील वीर तोडे म्हणजे पैंजण पराक्रमाच्या आणि विजयाच्या नाद करत गरजत आहे, आणि ज्याच्या कमरेला नेसलेला पिवळा पितांबर असा चमकत आहे जणू काही सुवर्ण कमरपट्ट्यामध्ये लखलखणारी वीजच स्थिरावून राहिली आहे, असा तो कृष्ण रुक्मिणीला घेऊन चालला आहे. टिळक रेखिला पिवळा, मुकुट कुंडले वनमाळा. डोळस सुंदर सावळा, भीमक बाळा तेने नेली. ज्याच्या कपाळावर पिवळ्या चंदनाचा टिळक रेखलेला आहे, ज्याने डोक्यावर मुकुट, कानात कुंडले आणि गळ्यात वैजयंती माळा परिधान केली आहे, जो मोठ्या कमलपत्रासारख्या विलोभनीय डोळ्यांचा, अतिशय सुंदर आणि सावळ्या रंगाचा आहे, त्याच पुरुषोत्तमाने विदर्भराज भीष्मकाची कन्या हिला सर्वांच्या देखत सोबतीला नेले आहे. मागधमने गेली वाटीव, धैर्य गांभीर वैभव. यश कीर्तीची राणीव, नेली सर्व यादवी.
मगध देशाचा राजा जरासंध अत्यंत निराश होऊन आणि कपाळावर हात मारून म्हणाला, अरे रे, आमची एवढी वर्ष कमावलेली सर्व अब्रू, प्रतिष्ठा आणि पद आज मातीत मिळाली. आमचे धैर्य, आमचे गांभीर्य, आमचे ऐश्वर्य आणि आमच्या यश कीर्तीचे साम्राज्य या सर्वांवर पाणी फेरून या यादव पुत्राने ते आपल्यासोबत लुटून नेले आहे. धिग धिग झाले पण जीवाचे, आता येथोनी परतने कैचे. गोवळी यश नेले आमुचे, म्हणून कवचे बांधिली. राजे संतापाने आणि शर्मेने स्वतःलाच धिक्कारत म्हणाले, आमच्या अशा जगण्याला धिक्कार असो, शतशः धिक्कार असो. आता इतका मोठा अपमान पदरी पडल्यावर आम्ही कोणत्या तोंडाने आपल्या राज्यात परत जाणार? येथून मागे परत फिरणे आता शक्यच नाही. एका साध्या गोपाळाने आमचे अख्खे यश आणि शौर्य हिरावून नेले आहे, असा विचार करून त्यांनी पुन्हा युद्ध करण्यासाठी आपल्या अंगावरील चिलखत घट्ट बांधले. पाठाची हिरोन नेली भाज, याहून थोर कवण लाज. करणे निर्वाणींचे झुंज, म्हणून पैज घेतली. राजे अत्यंत संतापाने एकमेकांना म्हणाले, आपल्याच पाठीशी उभे राहून आपल्याच घरातून या कृष्णाने आपली होणारी पत्नी हिरावून नेली. एका क्षत्रियासाठी यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट ती कोणती? आता मागे हटणे नाही, आता केवळ अंतिम जीवावरचे आणि निर्णायक युद्ध करायचे, असा त्यांनी ठाम निश्चय केला आणि एकमेकांना तशी शपथ दिली. वीर वळंवळे अश्वांवरी, नाचती तीही पायांवरी. हो हो मामा जीजीकारी, यावा स्वारी दाविली. रागाने लाल झालेले ते वीर योद्धा पटापट आपल्या घोड्यांवर स्वार झाले. त्यांचे घोडे इतके उत्तेजित झाले होते की ते जागच्या जागी 3-3 पायांवर उभे राहून नाचू लागले. घोड्यांना नियंत्रित करण्यासाठी आणि पुढे पळवण्यासाठी स्वार मोठमोठ्याने हो हो मामा जीजी असे विशिष्ट सांकेतिक आवाज काढू लागले आणि अशा प्रकारे त्यांनी शत्रूवर वेगाने हल्ला चढवण्यासाठी आपली युद्धाची गती व कौशल्य दाखवले. पुढे पायांचे मोगर, आढाऊ चालती गंभीर. शेले साबळे कोतेकर, धनुर्धर पायांचे. घोड्यांच्या स्वारी मागोमाग सर्वात पुढे पादचारी सैनिकांची एक भक्कम आणि एक संत तुकडी अतिशय शिस्तीत आणि गंभीरपणे पुढे सरसावली. या पायदळामध्ये खांद्यावर शेले म्हणजे एक प्रकारचे वस्त्र किंवा दुपट्टा घेतलेले, हातामध्ये साबळे म्हणजे लांब तलवारी किंवा भाले आणि कोते म्हणजे लहान भाले किंवा कट्यारी घेतलेले शस्त्रधारी योद्धे आणि धनुष्यबाण चालवणारे कुशल धनुर्धर सैनिक एकत्र होऊन वेगाने धावू लागले. रथ जोडिले एकवट, वरी चढले वीर उद्भट. घडघडले चक्रवाट, रजे अंबुट कोंदले. श्रीकृष्णाला रोखण्यासाठी सर्व युद्धरथ एकत्र गोळा करून वेगाने पुढे आणण्यात आले. त्यांच्यावर अत्यंत उग्र, भयंकर आणि गर्विष्ठ योद्धे स्वार झाले. जेव्हा ते रथ अतिशय वेगाने धावू लागले तेव्हा त्यांच्या चाकांच्या घडघड असा भीषण आवाज घुमू लागला. त्या वेगामुळे जमिनीवरील इतकी प्रचंड धूळ हवेत उडाली की त्यामुळे संपूर्ण आकाश अंधारून गेले. घोडिया बाणली मोहाळी, कंगण टोप रागावळी. पांखरा झळकती तेजाळी, आरसे तळी लाविले. युद्धासाठी निघालेल्या घोड्यांच्या अंगावर लोखंडी साकड्यांचे आणि पट्ट्यांचे मुखवटे घट्ट बांधले होते. त्यांच्या कपाळावर आणि अंगावर टोप आणि धातूची कडी चढवून त्यांना रागावलेल्या सिंहासारखे उग्र रूप दिले होते. घोड्यांच्या अंगावरील त्या धातूच्या चिलखतांवर छोटे आरसे बसवले होते, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश त्यावर पडून ते अत्यंत तेजस्वीपणे लखलखत होते. दोही बाही कुंजर थाट, गदगलित गजघट. दांती लोहबंद तिखट, वीर सुभट वळंघले. सैन्याच्या दोन्ही बाजूंनी बलाढ्य हत्तींचे मोठमोठे थवे आणि रांगा पुढे सरकत होत्या. मध गाळणारे ते मथ हत्तींचे समूह अत्यंत वेगाने चालले होते. त्या हत्तींच्या सोड्यांवर शत्रूची दानादान उडवण्यासाठी लोखंडाचे अतिशय धारदार आणि तिखट सुडके चढवले होते. अशा या महाकाय हत्तींवर पराक्रमी आणि श्रेष्ठ योद्धे स्वार झाले होते. एक चढले उंटावरी, एक चढले अश्वावरी,
एक चढले खेचरी वीर भारी गर्जती. श्रीकृष्णाचा पाठलाग करण्यासाठी सैन्याची घाई इतकी प्रचंड होती की ज्याला जे वाहन मिळाले ते त्यावर स्वार झाले. काही वीर योद्धे उंटावर चढले, काही जण वेगाने धावणाऱ्या घोड्यांवर स्वार झाले, तर काही जण खेचरांवर बसून पुढे निघाले. हे सर्व अत्यंत पराक्रमी आणि अवाढव्य सैनिक रणांगणात मोठमोठ्याने गर्जना करत सुटले होते. शस्त्रे झळकताती कैसी, प्रळय काळींची बिजू जैसी. मेघ गरजती आकाशी, तैसा गजांसी गडगर्ज. त्या सैनिकांच्या हातातील शस्त्रे सूर्यांच्या प्रकाशात अशी लखलखत होती जणू काही सृष्टीचा अंत होताना आकाशात कडकडणारी भयंकर वीजच चमकत आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्यात आकाशामध्ये काळे ढग प्रचंड गर्जना करतात, अगदी त्याचप्रमाणे रणांगणात धावणाऱ्या त्या महाकाय हत्तींचा भीषण चित्कार आणि गडगडाट घुमत होता. आम्ही प्रचंड धनुर्वाडे, रणकर्कश रणगाडे, नोवरी घेऊन आम्हा पुढे, कोणीकडे पळशील. ते गर्विष्ठ राजे आणि वीर योद्धे गर्वाने फुगून एकमेकांना म्हणाले, आम्ही तर जगातील सर्वात मोठे आणि प्रचंड धनुर्धारी आहोत. आम्ही रणांगणात अत्यंत क्रूरपणे लढणारे आणि युद्धाच्या कलेत अत्यंत निपुण पक्के योद्धे आहोत. आमच्यासारख्या महापराक्रमी वीरांच्या डोळ्या देखत ही नवरी हिरावून घेऊन ते यादव आता आणखी किती दूर आणि कोणत्या दिशेला पळून जाऊ शकतील. आम्ही त्यांना पकडणारच. निशाण त्रहाटिल्या भेरी, खाखाईल्या रणमोहरी, सिंहनाद केला विरी, उपरा उपरी धनविन्नले. युद्धाचा अंतिम इशारा देत सैन्यातील नगारे आणि भयंकर युद्धभेरी वाजवल्या गेल्या. रणधुमाळीत वाजणाऱ्या मोहरी म्हणजे एक प्रकारचे वाद्य खाखाई असा तीव्र आणि थरकाप उडवणारा नाद करू लागल्या. सर्व वीर योद्ध्यांनी एकाच वेळी सिंहासारखी भयंकर गर्जना केली आणि श्रीकृष्णाला चहूबाजूंनी वेढण्यासाठी ते एकामागून एक अत्यंत वेगाने धावले. शस्त्रास्त्री सन्नद्ध सबळ, मीनले महावीर सकळ, धान्विन्नले उता वेळ, यादव दळ ठाकले. सर्व महापराक्रमी वीर हातात शस्त्रे आणि अस्त्रे घेऊन सज्ज झाले आहेत. ते अत्यंत बलाढ्य असून युद्धाच्या आवेशाने घाईघाईने पुढे धावले आहेत. अशा प्रकारे हे सर्व योद्धे यादवांच्या सैन्यासमोर येऊन ठाकले आहेत. अवघे मिळोनी दिदली हाक, कृष्णा दाखवी पामुख, भीमकी पावली हे सुख, झणी देख मानिसी. सर्व वीरांनी मिळून एकच गर्जना केली आणि ते ओरडले, कृष्णा, आता तुझे तोंड तरी दाखव. रुक्मिणी तुला मिळाली म्हणून तू स्वतःला खूप सुखी समजत असशील, पण थांब, तुझा हा आनंद आम्ही क्षणार्धात धुळीस मिळवतो की नाही ते बघ. सांडी सांडी भीमकीचा संग, अबद्ध बांधी जसी निलाग, आला कोपिष्टांचा लाग, पडेल पांग दुजियाचा. शत्रुराजे ओरडून म्हणत आहेत, कृष्णा सोड, या रुक्मिणीचा नाद आत्ताच्या आत्ता सोड. तू विनाकारण संकटात अडकला आहेस. आता सर्व अत्यंत क्रोधी आणि पराक्रमी राजे एकत्र आले आहेत. त्यांच्या तावडीतून तुला कोणीही वाचवू शकणार नाही. तुझा पार धुव्वा उडेल. एकला एकट होतासी, तैतू कोणा नाटोपसी, स्त्रीलोभे अडकलासी, सांपडलासी वैरिया. शत्रुराजे कृष्णाला हिनवत म्हणत आहेत, कृष्णा, जोपर्यंत तू एकटा आणि बंधनाशिवाय होतास तोपर्यंत तुला जिंकणे कोणालाच शक्य नव्हते. पण आता तू एका स्त्रीच्या मोहात पडला आहेस आणि या स्त्री लोभामुळे तू कमकुवत होऊन आमच्यासारख्या शत्रूंच्या तावडीत पुरता सापडला आहेस. तू हृदय शून्य अविवेकी, दुजिया ते न मानिसी शेखी, तू जमिनले जे विवेकी, ते त्वा वृत्ती शून्य पैकेले. शत्रुराजे म्हणतात, कृष्णा, तू अत्यंत निर्दयी आणि अविवेकी आहेस. तू गर्वाने दुसऱ्या कोणालाच स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीस. तू गर्वाने दुसऱ्या कोणालाच स्वतःपेक्षा श्रेष्ठ मानत नाहीस. जे शहाणे आणि समजूतदार लोक तुला येऊन मिळाले त्यांना सुद्धा तू संपत्ती आणि उपजीविकेपासून वंचित करून रस्त्यावर आणले आहेस. अविचारिता एकाएकी,
चोरली परात पर भीमकी, ते तव न जिरे इहलोकी, विरी कारमुके वाहिली. शत्रुराजे गरजून म्हणतात, कृष्णा, कोणताही विचार न करता तू एकाएकी या रुक्मिणीला चोरासारखी पळवून आणले आहेस. पण लक्षात ठेव, तुझे हे कृत्य या जगात आम्ही कधीही सहन करणार नाही. असे म्हणून सर्व पराक्रमी वीरांनी श्रीकृष्णावर चाल करण्यासाठी आपापली धनुष्य हातात घेतली आहेत. अविद्या चोरिली चंद्रावळी, विद्या पेंधी ते गोवडी, तैसी नेऊ पाहसी भीमक बाळी, असुरी फळी मांडिली. शत्रुराजे टोमणा मारत म्हणतात, कृष्णा, गोकुळात असताना तू अज्ञानी असणाऱ्या चंद्रावळीला भुलवून पळवलेस आणि विद्या नावाच्या त्या साध्या बोळ्या गवळणीला आपल्या मागे लावून घेतलेस. अशा प्रकारे तू या राजकन्या रुक्मिणीलाही सहज पळवून नेऊ पाहत आहेस काय? पण आता समोर बघ, तुझ्यासाठी या असुरी राजांच्या सैन्याने युद्धाची भक्कम तटबंदी उभारली आहे. न करिता रे उवेढा, केवी जाऊ पाहसी पुढा, पडो नको परत भेडा, होईल गाढा वीरवृत्ती. शत्रुराजे कृष्णाला आव्हान देत ओरडतात, अरे कृष्णा, आमच्याशी युद्ध न करता तू असा पुढे कसा काय निघून जाऊ पाहतोस? भ्याडासारखा पळून जाऊ नकोस, मागे परत. आणि जर तू खरोखर पराक्रमी असशील तर वीरवृत्ती धारण करून आमच्याशी लढायला तयार हो. गवगो रसमंथन करिता, चोरीसी सारांश नवनीता, तैसीच नेऊ पाहसी राजदुहिता, बहुता झुंजता ते नये. शत्रुराजे टोमणा मारत म्हणतात, कृष्णा, गोकुळात गायीच्या दुधादयाचे मंथन होत असताना तू चोरून त्यातले लोणी खात होतास. अगदी तशाच चोरीच्या सवयीने तू या राजकन्येला पळून नेऊ पाहतोस काय? पण लक्षात ठेव, ही काय लोण्याची चोरी नव्हे. अनेक वीरांशी युद्ध केल्याशिवाय ही राजकन्या तुला मिळणार नाही. या परी तू गोवळा जाण, आता करी शहाणपण, भीमकी सांडून वांचवी प्राण, जीवदान तुझ दिधले. शत्रुराजे अत्यंत गर्वाने म्हणतात, कृष्णा, तू शेवटी एक साधा गायी राखणारा गवळ्याचा पोरगाच आहेस, हे लक्षात ठेव. आता जास्त शहाणपणा करू नकोस. जर तुला जीव गमवायचा नसेल तर या रुक्मिणीचा नाद सोड आणि पळून जा. आम्ही दया दाखवून तुला जीवाचे दान देतो. जैसे अहंकाराचे दुर्ग, तैसे आले चतुरंग, भीतरी वीर अनेग, काम क्रोधादी खवळले. शत्रूचे ते चतुरंग सैन्य म्हणजे हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ जणू काही माणसाच्या मनातील गर्वाचे आणि अहंकाराचे किल्ले असल्यासारखे चालून आले आहे. आणि त्या सैन्यांच्या आत असलेले अनेक वीर म्हणजे जणू काही माणसाच्या मनात खवळलेले काम, क्रोध, लोभ यांसारखे विकारच आहेत. महामोहांचे मेहुडे, तैसे सैन्य आले पुढे, कृष्ण बोधाचे निजगडे, यादव गाढे परतले. शत्रूचे ते अथांग सैन्य म्हणजे जणू काही माणसाच्या मनात आंधळ करणाऱ्या महामोहाचे काळे ढग अंगावर आल्यासारखे पुढे सरकले आहे. परंतु श्रीकृष्णाच्या आत्मज्ञानाने आणि भक्तीने सज्ज झालेले यादववीर मात्र अतिशय खंबीरपणे त्या सैन्याला तोंड देण्यासाठी मागे फिरले आहेत आणि सज्ज झाले आहेत. भीमकी ऐसी नेणो किती, कृष्णे वरिल्या अनंत शक्ती, तुम्हा मशकांच्या पाड किती, वेगी दळपती परतला. यादववीर शत्रूंना उत्तर देत म्हणतात, अरे मूर्खांनो, या भीष्मक कन्या रुक्मिणी सारख्या कितीतरी अनंत शक्ती या श्रीकृष्णाने आधीच आपल्या स्वाधीन केल्या आहेत. त्याच्या अथांग सामर्थ्यापुढे तुमच्यासारख्या चिलटांची काय लायकी? असे म्हणून यादवांचा तो महान सेनापती अत्यंत वेगाने शत्रूवर तुटून पडण्यासाठी मागे परतला. पडता जन्म गेले तुमचे, बोल बोलता नाके उचे, आतांची जाणवेल साचे, बहु बोलाचे फळकाय. शत्रुराजे यादवांना टोमणा मारत म्हणतात, अरे तुमचे संपूर्ण आयुष्य तर केवळ शत्रूच्या भीतीने पळण्यातच गेले आहे आणि आता मात्र तुमचे नाक वर करून मोठमोठ्या बाता मारत आहात.
आता जास्त बोलण्यात काय अर्थ? याच क्षणी युद्धात तुम्हाला तुमच्या कर्माचे खरे फळ मिळेल आणि तुमची लायकी समजेल. 17 वेळ पळाले ती, निर्लज्ज मागुती आले ती. रणी तुम्हा लावीन ख्याती, धनुष्य हाती वाहिली. शत्रू राजे मोठ्या गर्वाने आणि उत्साहाने म्हणतात, अरे तुम्ही तर तब्बल 17 वेळ रणांगणातून पाठ दाखवून पळालेले आहात आणि तरीही कसलीही लाज न बाळगता पुन्हा निर्लज्जपणे आमच्या समोर आले आहात. थांबा, आता या युद्धभूमीत आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देतो आणि तुमची पळायची जुनीच ख्याती पुन्हा ताजी करतो. असे म्हणत शत्रुवीरांनी हातात धनुष्ये सरसावली. दोही सैन्या झाली भेटी, ओढिल्या धनुष्यांच्या मुष्टी. होत बाणांची पैवृष्टी, कुर्मपृष्ठी कापतसे. शेवटी दोन्ही सैन्य एकमेकांना भिडली आणि वीरांनी आपापल्या धनुष्यांची मूठ घट्ट आवडून बाण सोडायला सुरुवात केली. रणभूमीवर बाणांचा एवढा प्रचंड वर्षाव सुरू झाला की ज्याच्या पाठीवर संपूर्ण पृथ्वी तोलली गेली आहे तो कुर्म म्हणजे भगवान विष्णूचा कासव अवतार सुद्धा या वजनाने आणि आवाजाने थरथर कापायला लागला. तडक फुटले एकसरे, भिंडी माळांचे पागोरे. वीर गरजती हुकारे, रणतुरे लागली. रणांगणात दोन्ही बाजूंची शस्त्रे एकमेकांवर आदळून एकाएकी तडतड तुटू लागली आहेत आणि भिंडीपाळ नावाच्या शस्त्रातून सुटलेले लोखंडी गोळे व बाणांचे थवे चहूबाजूला पसरत आहेत. शूरवीर पराक्रमाच्या आवेशाने एकमेकांवर गर्जना करत हुंकार देत आहेत आणि पार्श्वभूमीला युद्धाची वाद्ये धडधडू लागली आहेत. पायींचे लोटले पायांवरी, असिवारांवरी. वीर पडखळले विरी, परस्परे हाणीती. रणांगणात दोन्ही बाजूंचे पायदळ सैनिक एकमेकांवर तुटून पडले आहेत. तलवार बहादर एकमेकांच्या तलवारीवर आपल्या तलवारी चालवत आहेत. युद्धाच्या या धामधुमीत वीर योद्धा दुसऱ्या वीर योद्ध्याला भिडून खाली पाडत आहेत आणि ते एकमेकांवर निकराने प्रहार करत आहेत. गज आदळले गजांसी, महावंत महावंतांसी. शस्त्रे ओढविती शस्त्रांसी, घाई घायांसी निवारण. रणांगणात बलवान हत्ती एकमेकांवर जोरदार धडका मारत आहेत आणि त्यांना नियंत्रित करणारे हत्तींचे माहूतही एकमेकांशी निकराने लढत आहेत. योद्धे इतक्या वेगाने आणि कौशल्याने लढत आहेत, शत्रूच्या शस्त्रावर आपले शस्त्र आदळून ते वार हवेतच अडवत आहेत आणि एका प्रहाराने दुसऱ्या प्रहाराचे निवारण करत आहेत. ओढणे आदळती ओढना, बाण सुटती सणा सणा. खडगे वाजती खणा खणा, काळ नंदना मांडली. रणमैदानात सैनिकांच्या ढाली एकमेकांवर धडाधड आदळत आहेत. भात्यातून सुटलेले बाण हवेत सणसण करत सुटले आहेत आणि एकमेकांवर सपासप चालणाऱ्या तलवारींचा खणाखणा असा प्रचंड आवाज होत आहे. हे दृश्य पाहून असे वाटते की जणू रणांगणात मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे. धीरवीर राहे साहे, मागे न ठेवती पाये. माथा वाजती धाये, रुधिर वाहे भडभडा. रणांगणातले ते अत्यंत धीरदत्त आणि शूरवीर योद्धा शत्रूचे प्रहार सहन करत खंबीरपणे उभे आहेत. ते मृत्यू समोर असतानाही आपले पाऊल मागे घेत नाहीत. शत्रूच्या तलवारींचे प्रहार थेट त्यांच्या मस्तकावर होत आहेत, तरीही ते मागे न हटता लढत आहेत आणि त्यांच्या जखमांमधून रक्त भडाभडा वाहू लागले आहे. शस्त्रे सुटती हातींची, कटारा काढती माझीची. उदरे फोडिती गजांची, वीर पायांचे चवताळती. युद्ध इतके निकराचे झाले आहे की वीरांच्या हातातील मुख्य शस्त्रे तुटून सुटून गळून पडली आहेत. अशा वेळी ते आपल्या कमरेला असलेले कट्यार बाहेर काढत आहेत. चवताळलेले पायदळ सैनिक इतक्या आवेशाने लढत आहेत की थेट शत्रूच्या अवाढव्य शत्रूवर चालून जाऊन आपल्या कट्यारीने त्या हत्तींची पोट फाडून टाकत आहे. ओढणं उचलोनिया ठाई, वारू तोडिले पायी. वीर पाडोनिया भुई, आढाऊ पायी भिडती. शूर पायदळ सैनिक आपल्या हातातील ढाल वर उगारून स्वतःचा बचाव करत शत्रूच्या घोड्यांवर झेप घेत आहेत आणि त्यांचे पाय तोडून त्यांना निकामी करत आहेत.
घोड्यांवरून खाली कोसळलेल्या शत्रुवीरांना जमिनीवर पाडून ते वीर अत्यंत आवेशाने पुढे सरसावत थेट त्यांच्या पायाला पाय भिडवून समोर ठाकत आहेत. आतडीचे सरले शर धनुष्य दंडे महावीर, जोडून पाडिती अपार घोरांदर मांडिले. घनघोर युद्ध करता करता शूरवीरांच्या पाठीवरच्या भात्यातील सर्व बाण संपून गेले आहेत, पण तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी हातातले रिकामे धनुष्यच गदेसारखे फिरवून त्या धनुष्यांच्या दांड्याने शत्रूच्या महावीरांना झोडपून काढायला सुरुवात केली आहे आणि रणभूमीत असंख्य शत्रू मारून पाडले आहे. अशा प्रकारे रणांगणात एक अत्यंत भीषण आणि महाभयंकर युद्ध माजले आहे. लाथा हाणोनिया गजांते, झोंटी धरोनी महावंतांते, तडी आणोनिया त्यांते, घाई आणते काढिती. यादववीर इतक्या अफाट आवेशाने लढत आहेत की ते थेट शत्रूच्या महाकाय हत्तींना लाथा मारून मागे ढकलत आहेत. हत्तीवर बसलेल्या माहुतांचे केस पकडून त्यांना ओढून खाली जमिनीवर आणत आहेत आणि जमिनीवर पडताच अत्यंत क्रोधाने शस्त्रांचे प्रहार करून त्यांच्या शरीरातून आतडी बाहेर काढत आहेत. घाये पाडती गजांते, उपडोनी घेती गजदंतांते, धावोनी हाणिती रथांते, एकेची घाते शतचूर्ण. यादववीर एकाच प्रहाराने शत्रूच्या अवाढव्य हत्तींना जमिनीवर पाडत आहेत आणि इतकेच नव्हे तर त्या पडलेल्या हत्तीचे दात हाताने उपटून काढत आहेत. त्यानंतर तेच प्रचंड दात हातात घेऊन ते शत्रूच्या रथावर धावून जात आहेत आणि एकाच फटक्यात त्या संपूर्ण रथाचे 100 तुकडे करून टाकत आहेत. घाई मातले महावीर, ओढिती अंतरमाळांचे भार, तरी धावती समोर थोर थोर पाडिती. रणांगणात शत्रूचे जीव घेणे प्रहार सोसून आणि स्वतः प्रहार करून ते महावीर पूर्णपणे युद्धाच्या नशेत धुंद झाले आहेत. शत्रूच्या वारांमुळे त्यांची स्वतःची आतडी बाहेर आली आहे. शत्रूच्या वारांमुळे त्यांची स्वतःची आतडी बाहेर आली आहेत आणि त्यांच्या शरीरावर त्या आतड्यांच्या माळा लोंबकळत आहेत. तरीही ते मागे न हटता त्या आतड्यांचे भार ओढत शत्रूच्या समोरासमोर धावून जात आहेत आणि समोर येणाऱ्या शत्रूच्या मोठमोठ्या वीरांना जमिनीवर मारून पाडत आहेत. कृष्ण बळे यादव गाडे, रणी लोटलिया पुढे, देखोनी मागद धनुर्वाडे, कोपे वेघाडे उठावले. भगवान श्रीकृष्णाच्या अगाध शक्तीचे आणि पाठीशी असणाऱ्या पाठबळाचे बळ मिळाल्यामुळे यादववीर अत्यंत बलाढ्य आणि अजिंक्य झाले आहेत. ते रणांगणात शत्रूला चिरडत वेगाने पुढे सरसावू लागले. यादवांचा हा अपाट पराक्रम आणि आवेश पाहून मगध देशाच्या राजा जरासंध आणि त्याचे धनुर्धारी वीर क्रोधाने बेभान झाले आणि अत्यंत वेगाने यादवांवर चालून आले. हाक दिदली महावीरी, बाण सुटले एकसरी, यादव सैन्याचा महागिरी, शरधारी झांकोळला. शत्रू पक्षाच्या त्या महावीरांनी रणांगणात एकत्र येऊन भयानक गर्जना केली आणि त्यांच्या धनुष्यातून एका पाठोपाठ एक असंख्य बाण सुटू लागले. शत्रूच्या बाणांचा हा वर्षाव एवढा प्रचंड होता की पर्वतासारखे अढळ आणि अवाढव्य भासणारे यादव सैन्य त्या बाणांच्या धारेखाली पूर्णपणे झाकोळून म्हणजे झाकून गेले. आमच्या बाणांचे लाघव, आजी फावले यादव, धवा पावा चला सर्व, आले गौरव आम्हासी. शत्रूचे राजे आणि सैनिक आनंदाने ओरडू लागले की आज आमच्या बाणांचे कौशल्य पाहून यादव पार घाबरले आहेत आणि नामोहरम झाले आहेत. चला सर्वजण एकत्र व्हा आणि त्यांच्यावर वेगाने धावून जा, कारण आज आपल्याला मोठा विजय आणि गौरव प्राप्त झाला आहे. देखोनी वैरियांचं वळवळा, कापिन्नली भीम कबाळा, नाश होईल दोन्ही कुळा, बोल कपाळा लागेल. शत्रू सैन्याचा तो वाढता जोर आणि आक्रमकता पाहून राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी माता मनातून अत्यंत भयभीत झाली आणि कापायला लागली. ती चिंतेने विचार करू लागली
की या भयंकर युद्धात जर दोन्ही कुळांचा म्हणजे माहेरचे विदर्भ कुळ आणि सासरचे यादव कुळ यांचा सर्वनाश झाला तर जगाकडून माझ्याच कपाळावर हा कलंक लागेल की माझ्यामुळेच हा भीषण संहार झाला. धीर भावे पडतील रणी, सासुरा होईल टेहनी, कैची आणली हे वैरिणी, धडकोनी न बोलती. रुक्मिणी माता चिंतेने म्हणते, या भयंकर युद्धात माझे धीर आणि ननंदांचे पती रणभूमीत मारले जातील. तसे झाले तर माझ्या सासरच्या घराण्यात माझी कायमची मानहानी होईल. सासरचे सगळे लोक मला दोष देत म्हणतील की कुठून आणली ही शत्रू आमच्या घरात. माझ्याबद्दल सासरचे कोणीही धड म्हणजेच चांगले बोलणार नाही. सखे बंधू पडतील रणी, दुःखे फुटेल जननी, माहेर तुटेल येथुनी, मुख कैसेनी दाखवावे. रुक्मिणी अतिशय दुःखाने विचार करत आहे की जर या युद्धात माझे सख्खे भाऊ रणांगणात मारले गेले तर त्यांच्या मृत्यूच्या अथांग दुःखाने माझ्या जन्मदात्या मातेचे हृदय पार फाटून जाईल. माझं हक्काचं माहेर इथून पुढे कायमच तुटून जाईल. मग अशा स्थितीत मी माझ्या माहेरच्या लोकांना आणि जगाला माझे तोंड कसे बरे दाखवू. कृष्ण पावलिया पुढे कैसे मांडले सांकडे, कठीण ओढवले दोहीकडे, कपाळ कुडे माझेंची. रुक्मिणी अत्यंत उद्वेगाने म्हणते, साक्षात श्रीकृष्ण मला प्राप्त झाले, पण हे कसे विचित्र संकट माझ्या समोर येऊन उभे ठाकले आहे. आज दोन्ही बाजूंनी अत्यंत कठीण प्रसंग ओढवला आहे. यात श्रीकृष्णाचा काहीच दोष नाही, माझेच नशीब खोटे आहे ज्याच्यामुळे ही अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. थोर ओढवले दुस्तर, तुटले सासुरे माहेर, कृष्णा वेगळा न दिसे थोर, पाहिले वक्र हरीचे. रुक्मिणी म्हणते, माझ्यावर आज अत्यंत मोठे संकट ओढवले आहे. माझे सासर आणि माहेर या दोन्हीकडील संबंध आता कायमचे तुटल्यासारखे झाले आहेत. पण या अत्यंत कठीण प्रसंगातही मला श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोणताही मोठा आधार दिसत नाही. असे वाटते की आज प्रत्यक्ष हरीने माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहिले आहे, म्हणूनच हे विघ्न आले आहे. देखोनी हासिन्नला वनमाळी, भिवू नको वो वेल्हाळी, यादव उठावले महाबळी, रणकंदळी करतील. रुक्मिणीची ती अत्यंत घाबरलेली आणि व्याकुळ झालेली अवस्था पाहून साक्षात श्रीकृष्ण मंद हसले. ते अत्यंत प्रेमाने तिला म्हणाले, हे प्रिये, तू मनातून अजिबात भिवू नकोस. माझे यादव सैनिक अत्यंत महाबलाढ्य आहेत. ते शत्रूवर तुटून पडले असून रणांगणात या शत्रू सैन्याचा पार धुव्वा उडवून टाकतील. तुझे धीर भावे रणी, शत्रू भेदतील बाणी, धडमुंडांकित धरणी, अर्धक्षणी करतील. श्रीकृष्ण रुक्मिणीला समजावून सांगत आहेत की हे प्रिये, तू धीर आणि नातेवाईक मारले जातील म्हणून विनाकारण चिंता करत आहेस. उलट तुझे हे धीर आणि यादववीर स्वतः रणांगणात शत्रूच्या सैन्याला आपल्या तीक्ष्ण बाणांनी छिन्न विछिन्न करून टाकतील. ते इतके पराक्रमी आहेत की अवघ्या अर्ध्या क्षणात संपूर्ण रणभूमी शत्रूंच्या धड आणि कापलेल्या मुंडक्यांनी भरून टाकतील. यादववडी थोर थोर, परतले जी महावीर, परिसा नावे सादर, सविस्तर सांगेन. यादवांच्या सैन्यामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ, महान आणि महाबलाढ्य असे जे महावीर शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी आणि त्यांना मागे परतवून लावण्यासाठी सज्ज झाले, त्यांची नावे आता तुम्ही अत्यंत आदराने व लक्षपूर्वक ऐका. मी त्या सर्व वीरांची नावे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. वीरा मुख्य हलायुध, अक्रूर कृतवर्मा आणि गद, सारण सात्विक सन्नद्ध, चक्रदेव महावीर. यादव वीरांमध्ये सर्वात प्रमुख आणि श्रेष्ठ असणारे हलायुध म्हणजे हातात नांगर धारण करणारे भगवान बलराम, त्यांच्यासोबत अक्रूर, कृतवर्मा, श्रीकृष्णाचे बंधू गद, सारण, सात्विक आणि अत्यंत पराक्रमी असणारे चक्रदेव
यांसारखे महान वीर युद्धासाठी पूर्ण तयारीनिशी रणांगणात उभे ठाकले आहेत. सात्यकी अतिदांत श्रवफल्क महाबाहू वीरकंक, ही तुके मुख्य करुणी देख वीर अनेक यदुभारी. यादवांच्या सैन्यात अत्यंत पराक्रमी सात्यकी, महान जितेंद्रिय अतिदांत श्रवफल्क, अथांग बाहुबल असणारे महाबाहू वीर कंक यांसारखे श्रेष्ठ वीर तर आहेतच, पण या सर्व मुख्य वीरांना सोबत घेऊन लढणारे इतरही असंख्य आणि बलाढ्य योद्धे यादवांच्या या अथांग सैन्यात समाविष्ट आहेत. हरिवंशी यादव वीर सांगितले जी अपार, ती तुका न धरवे विस्तार, कथा अपार वाढेल. यदुवंशामध्ये एकापेक्षा एक श्रेष्ठ आणि अपार असे यादववीर आहेत. त्या सर्वांच्या नावांचा आणि पराक्रमाचा विस्तार जर मी करत बसलो तर तो या ग्रंथात सामावणे कठीण होईल आणि मूळ कथा अतिशय वाढेल. म्हणूनच मी मुख्य वीरांची नावे सांगून पुढे जात आहे. दोन्ही पंचक आणि एक, ही तुके येथे वीरनायक, एर एरांसी सहाय्य देख, मुख्य चालक बळीभद्र. या संपूर्ण यादव सैन्यामध्ये मुख्य 11 अतिरथी महानायक म्हणजे दोन्ही पंचक आणि एक म्हणजेच 5+5+1 बरोबर 11 प्रमुख आहेत. हे सर्व 11 महायोद्धे रणांगणात एकमेकांना अत्यंत चपळाईने आणि खंबीरपणे साथ देत आहेत. आणि या सर्व वीरांचे मुख्य मार्गदर्शक व नेतृत्व करणारे साक्षात महाबलाढ्य बलराम आहेत. परदळी अति दारुण वीर आले कोण कोण, ज्यांची गाडी आंगवन, ते राजे जाण सांगी जेती. आता शत्रूच्या त्या अत्यंत भयंकर आणि अथांग सैन्यामध्ये कोणकोणते महापराक्रमी वीर आले आहेत आणि ज्यांची शारीरिक व बुद्ध कलेची ताकद अत्यंत दृढ व श्रेष्ठ आहे, त्या मुख्य राजांची नावे आता मी तुम्हाला सांगतो, ती तुम्ही जाणून घ्या. जरे पासून जन्मला मोहो, तैसा जरासंध पहाहो, वेगे उठावला महाबाहो, सैन्य समुदायो लोटला. ज्याप्रमाणे जरा म्हणजेच म्हातारपण किंवा वृद्धत्व आल्यावर माणसाच्या मनात संसाराविषयीचा आणि जीवनाचा जसा अतिशय तीव्र मोह जन्माला येतो, तसाच हा बलाढ्य जरासंध राजा आहे. असे तुम्ही पहा. हा विशाल बाहू असणारा महापराक्रमी जरासंध अत्यंत वेगाने युद्धासाठी उठला आणि त्याच्या सोबत त्याचा अथांग सैन्य समुदाय यादवांवर लोटला. जरासंधा सवे प्रबळ, राजे चालिले सबड, कोण कोण आले भूपाड, नावे सकळ परियेला. त्या परम बलाढ्य जरासंधासोबत अत्यंत शक्तिशाली आणि प्रचंड सैन्यबळ असणारे इतरही राजे युद्धासाठी निघाले आहेत. या युद्धात जरासंधाला साथ देण्यासाठी नेमके कोणते राजे आले आहेत, त्यांची संपूर्ण नावे आता तुम्ही अत्यंत आदराने व लक्षपूर्वक ऐका. चाल्व पोंड्रक विदुरथ, बळे प्रबळ वक्रदंत, या वीरांचा अद्भुत वेगन धरत पातले. शत्रूच्या सैन्यामध्ये शाल्व, पोंड्रक, विदुरथ आणि अत्यंत प्रबळ शारीरिक शक्ती असलेला वक्रदंत हे महाभयंकर वीर आले आहेत. या सर्व वीरांच्या युद्धाचा वेग आणि उत्साह इतका अद्भुत व अफाट आहे की तो कोणालाही आवरता येत नाही. अशा प्रचंड वेगाने ते यादवांवर चालून आले आहेत. गवेषण अंगवंग, केशिक कारुष कलिंग, हेही राजे जी अनेग, बळे चांग उठावले. या युद्धात जरासंधाला साथ देण्यासाठी गवेषण राजा तसेच अंगदेश, वंगदेश, केशिक प्रांत, कारुष देश आणि कलिंग देशाचे राजे आले आहेत. हे आणि यासारखे इतरही अनेक राजे आपापल्या अफाट सैन्यासह आणि उत्तम शारीरिक बळाने श्रीकृष्णावर चालून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. सकळा मुख्य जरासंध, सबळ बळेंसी मागध, अवघे झाले सन्नद्ध, दारुण युद्ध मांडिले.
या सर्व राजांमध्ये मुख्य असणारा आणि मगध देशाचा अधिपती असणारा जरासंध आपल्या अथांग व बलाढ्य सैन्यासह पुढे आला आहे. हे सर्व शत्रू राजे आता पूर्ण तयारीनिशी युद्धासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांनी रणांगणावर अत्यंत भयंकर व भीषण युद्ध सुरू केले आहे. चढिला बळीभद्रासी रणमद, देखोनी बोलिला वीरगद. वीर्य शौर्य अति विनोद, गोत्र संबंध युद्धाचा. रणांगणावर शत्रूचा तो माज पाहून बलरामांना युद्धाचा प्रचंड आवेश आणि पराक्रमाची नशा चढली. बलरामांचा हा रौद्र अवतार पाहून श्रीकृष्णाचे धाकटे बंधू वीरगद गालातल्या गालात हसले आणि अत्यंत विनोदाने त्यांच्या शौर्याचे कौतुक करत म्हणाले, वाह, आज युद्धाच्या रूपाने दोन्ही पक्षातील सगळे सोयरे आणि गोतवडा रणांगणावर समोरासमोर काय अद्भुत पराक्रम गाजवत आहेत. दैवे जोडिले युद्ध संपत्तीसी, एकलाची तू नेऊ पहासी. स्वार्थी ऐसा कैसा होसी, वांटा आम्हासी पाहिजे. श्रीकृष्णवीर बलरामांना अत्यंत विनोदाने आणि हसत म्हणाले, हे दादा, आपल्या दैवाने आज आपल्याला ही अथांग शत्रूची युद्ध संपत्ती एकत्र मिळवून दिली आहे. पण तू इतका स्वार्थी कसा रे झालास की हे सर्व शत्रू एकटाच मारून संपूर्ण युद्धाचे श्रेय स्वतःच घेऊ पाहत आहेस? असं चालणार नाही. या युद्धाच्या संपत्तीत आम्हा इतर वीरांनाही आमचा हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे. वीर विभाग तव प्रसिद्धू, माझा वांटा जरासंधू. सात्विक आमुचा धाकुटा बंधू, वक्रदंत त्यासी दिदला. वीरगद पुढे म्हणाला, वीरांमध्ये रणांगणावर आपापला शत्रू वाटून घेण्याची पद्धत तर फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यानुसार मी माझा वाटा आधीच निवडला आहे. हा महाबलाढ्य जरासंध माझ्या वाट्याला येईल आणि आपला जो धाकटा भाऊ आहे सात्विक, त्याच्या वाट्याला मी क्रूर वक्रदंत राजा दिला आहे. पोंड्रक दिदला कृतवर्म्यासी, विदुरत दिदला अक्रूरासी. एर अवघे दिदले तुम्हासी, गोत्रजांसी समजावे. वीरगद म्हणतात, मी पुढील वाटणीही करून टाकली आहे. तो स्वतःला नकली कृष्ण म्हणवणारा पोंड्रक मी कृतवर्म्याला दिला आहे आणि अत्यंत बलाढ्य असणारा विदुरथ मी काका अक्रूंजीच्या वाट्याला दिला आहे. आता या 4-5 मुख्य राजांना सोडून जे काही इतर अथांग राजे आणि सैन्य उरले आहे ते सर्व मी तुझ्यासाठी शिल्लक ठेवले आहे. आता तूच या आपल्या गोतवड्याला म्हणजे शत्रू पक्षातील नातेवाईक राजांना युद्धाच्या मैदानात चांगला धडा शिकवून समजावून सांग. कोणी विकल्प धरील चित्ती, संबंध याही अर्थाअर्थी. वांटा केला अति निगुती, वीरवृत्ती नांदावे. वीरगद म्हणाला, दादा, शत्रू राजांच्या या वाटणीबाबत जर शत्रू पक्षातील किंवा आपल्यापैकी कोणीही मनात शंका धरेल किंवा या वाटणीशी त्यांचा काहीही अर्थाअर्थी संबंध नसेल, म्हणजे त्यांना ही वाटणी मान्य नसेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. मी हा वाटा अत्यंत विचारपूर्वक आणि चपखलपणे केला आहे. ज्याला आक्षेप असेल त्याने सरळ रणांगणावर येऊन आपल्या शौर्याने आमच्याशी लढावे आणि ही वाटणी बदलून दाखवावी. दायाद एखादे आपुले, रणी देखाल खंगले भंगले. त्यांसी पाहिजे सांभाळिले, धन जोडिले त्या नाव. वीरगद मोठ्या भावाला म्हणजे बलरामांना म्हणतात, युद्ध तर आपण करूच, पण समजा रणांगणावर आपलेच कोणी भाऊबंद, नातेवाईक किंवा शत्रू पक्षातील गोतवडा संकटात सापडले, जखमी झाले किंवा पूर्णपणे हरून थकले भागले, तर त्यांना मारू नका. अशा पडत्या काळात त्यांना वाचवणे, त्यांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. शत्रूला शरण आलेल्या किंवा आपल्या माणसाला संकटात सांभाळणे यालाच खरे पुण्य किंवा श्रेष्ठ धन जोडणे असे म्हणतात. हांसे आले बळीभद्रासी, टाळी पिटली टाळीसी. रणचतुर तू योद्धा होसी, म्हणून पोटासी धरियेला. आपल्या लहान भावाचे ते निडर, हजर जबाबी आणि शहाणपणाचे बोलणे ऐकून साक्षात बलरामांना मनापासून हसू आले. त्यांनी अत्यंत आनंदाने गद यांच्या हातावर टाळी दिली. अरे वा,
तू तर केवळ रणांगणातच नाही तर बुद्धीनेही अत्यंत चतुर आणि श्रेष्ठ योद्धा आहेस, म्हणत बलरामांनी आनंदाच्या भरात गद यांना प्रेमाने आपल्या पोटाशी धरले. ऐका जनार्दनी सन्नद्ध मीनले गद हलायुध, कोपे खवळला जरासंध, दारुण युद्ध मांडिले. संत एकनाथ महाराज म्हणतात, अशा प्रकारे वीर गद आणि बलराम हे दोन्ही भाऊ युद्धासाठी पूर्णपणे सज्ज होऊन एकत्र आले. दुसरीकडे यादवांचा हा निडरपणा आणि आत्मविश्वास पाहून राजा जरासंध क्रोधाने पुरता खवळून उठला आणि बघता बघता दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत भयंकर व भीषण महायुद्ध सुरू झाले. सारांश असा की ही रुक्मिणी स्वयंवराची कथा आपल्याला दोन महत्त्वाचे धडे शिकवते. एक म्हणजे व्यक्तीचे अंतःकरण आणि आत्मबळ, आणि दुसरी म्हणजे बाह्य संकटांना सामोरे जाताना स्वतःचा विवेक व आनंद टिकवून ठेवण्याचे महत्त्व. एकीकडे जरासंध आणि त्याच्या बाजूचे राजे आपल्या अफाट सैन्य बळाच्या गर्वाने फुगलेले आहेत. ते श्रीकृष्णावर पूर्ण ग्रह दूषित दोषारोप लावून त्याला हिणवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा दृष्टिकोन केवळ बाह्य भौतिक शक्ती, अहंकार आणि क्रोधाने व्यापलेला आहे, जिथे त्यांना यादवांच्या आत्मिक ताकदीची अजिबात जाण नाही. परंतु दुसरीकडे यादव वीरांच्या अंतःकरणात ठाम आत्मविश्वास आणि ईश्वरी अधिष्ठान आहे. रणांगणावर अथांग शत्रू चालून आलेला असतानाही वीर गद आणि बलराम अत्यंत निडरपणे शत्रू राजांची खेळण्यासारखी वाटणी करतात. इतकेच नव्हे तर युद्धाच्या मैदानात जखमी आणि पडत्या काळातील शत्रूलाही सांभाळणे हा गद यांचा विचार यादवांच्या उदात्त क्षात्रधर्म आणि उच्च नैतिक मूल्य दाखवून देतो. या दरम्यान रुक्मिणी मातेच्या मनात दोन्ही कुळांच्या विनाशाची चिंता निर्माण होते. तेव्हा श्रीकृष्ण तिला अत्यंत प्रेमाने अभय देऊन तिचे मन शांत करतात. व्यक्तीचे अंतःकरण, विवेक आणि नैतिक मूल्ये ही कोणत्याही बाह्य सैन्य बळापेक्षा किंवा अहंकारापेक्षा खूप मोठी असतात. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा भौतिक अहंकार म्हणजे जरासंधाचे सैन्य आणि आत्मिक विवेक म्हणजे यादव बळ समोरासमोर येतात, तेव्हा विजय नेहमी धैर्याचा, सत्याचा आणि आत्मबळाचाच होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे युद्ध प्रारंभो नाम अष्टम प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. जय श्री रुक्मिणी.